घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ऋषिकेश जानकीचाच विचार करत असतो. त्यावेळी तो सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्या ज्वेलरला फोन करतो. त्यावेळी त्याला समजतं की तो हार पॉलिशला दिलेला ऐश्वर्या घेऊन आली आहे. त्यानंतर तो जानकीकडे येतो आणि जानकीला विचारतो, तू खोटं का सांगितलंस की तू हार पॉलिशला द्यायचा विसरलीस म्हणून? तू काही विसरणं शक्य आहे का जानकी? घरात साधी सुई कुठे ठेवली आहे हे सुद्धा तुझ्या लक्षात असतं. मग आईने दिलेला सोन्याचा हार कुठे ठेवलाय हे तू विसरून जाशील? मला वाटलंच होतं काहीतरी गडबड आहे म्हणून मी पारिकभाईंना फोन केला होता. त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे का तुला? तर जानकी म्हणते, मला माहिती आहे त्यांनी तुम्हाला काय सांगितलं. ऐश्वर्या तो हार तेथून घेऊन गेली. तर ऋषिकेश विचारतो, तुला कसं कळालं? तर जानकी ऋषिकेशला खिडकीतून आलेले पावलांचे ठसे दाखवते आणि ऐश्वर्याचं पैंजण दाखवत त्याला म्हणते, हे दुसरं तिसरं कोणी नसून ऐश्वर्या आहे. मी तो हार पॉलिशलाच टाकला होता, पण अचानक शर्वरी वंश तो हार घेऊन आल्या आणि म्हणाल्या माझ्या कपाटात होता. मग लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे आणि मी जो अंदाज बांधला होता तोच खरा ठरला. तर ऋषिकेश म्हणतो, हे जरा ना अतिच होत आहे जानकी. काय प्रॉब्लेम काय आहे तिला आणि काय हवं आहे काय? ते काही नाही, मीच बोलतो थांब असं म्हणून जायला लागतो. तर जानकी त्याला थांबवते आणि म्हणते, प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही यात नका पडू. ऐश्वर्याला मी समज देईल. आपल्याला हे प्रकरण वाढवायचं नाहीये. वाढवायला विषय मी सुद्धा वाढवू शकले असते, पण त्याने नात्यात दुरावा निर्माण होईल. तुम्ही बघितलं ना शर्वरी वंश किती हर्ट झाल्या होत्या. त्यांना किती वाईट वाटलं होतं. त्यात मी जर त्यांच्यासोबत खरं खोटं करत बसले असते तर आणखी तमाशा झाला असता, आणखी कटुता निर्माण झाली असती. आणि या अशा गोष्टी लवकर भरून निघत नाहीत. नाती खूप जपावी लागतात. शेवटी घर म्हणजेच नाती ना. आणि पैसा, हिशोब, प्रॉपर्टी या वादातूनच ही नाती अशीच तुटतात. त्याची सुरुवात अशीच लहान असते, पण त्याचं वादळ कधी होतं हे आपल्याला नाही कळत. आपल्याला आपलं घर कधीच तुटू द्यायचं नाहीये ऋषिकेश. आणि त्यासाठी मला कितीही वेळा नमतं घ्यावं लागलं ना तरीही माझी तयारी आहे. मी नमतं घेते याचा अर्थ ऐश्वर्याची मनमानी चालेल असा नाही होत. आणि मी ती चालूही नाही देणार. ऐश्वर्या जे काही वागली आहे ना त्याबद्दल तिला कसं समजवायचं आता हे माझ्याकडे लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्या झोपेतून उठलेली असते. त्यावेळी सुमित्रा तिच्यासाठी कॉफी घेऊन येते. तिला म्हणते, तुला आवडते ना तशी ब्लॅक कॉफी तुझ्यासाठी मी घेऊन आली आहे. तर ऐश्वर्या म्हणते, तुम्ही लाजवताय हं मला. तर सुमित्रा म्हणते, अगं असं नाही, पण तुझा पाय दुखतोय ना, बरं वाटतंय का आता? तर ऐश्वर्या म्हणते, हां म्हणजे ठीक आहे, दुखतोय अजून. तर सुमित्रा म्हणते, तू थोडंसं चाललीस, हालचाल केलीस ना तर तुझा पाय बरा होईल. तू कॉफी घे, मग आपण इथेच थोडंसं चालूया. तर ऐश्वर्या कॉफी पिते आणि म्हणते, आई एकदम परफेक्ट आहे हा कॉफी, अगदी मला लागते तशी. मी नंतर कॉफी पिते, आपण आधी वॉक करू. तर सुमित्रा म्हणते, तू माझा आधार घेऊनच चाल. तर ऐश्वर्या मात्र खूप दुखत असल्याचं नाटक करत असते. त्यावेळी सुमित्रा तिला खाली बसवते. तर ऐश्वर्या म्हणते, आई तुम्ही किती करता हो माझ्यासाठी? तर सुमित्रा म्हणते, जशी आमची शरू, जानकी तशीच तू. तर ऐश्वर्या म्हणते, आई एक सांगू का, मला ना तुमची सगळ्यात लाडकी सून व्हायचंय. तुम्ही ना खूप आवडता मला. तुमचा चेहरा ना असा खूप सात्विक आहे. तुमच्याकडे बघितलं ना की अगदी असं आतमधून शांत वाटतं. तर सुमित्रा हसायला लागते. तर सुमित्रा म्हणते, तू खोड्या करत असतेस पण मला आवडतेस, गोड आहेस. बरं मी काय म्हणते, आपण परत थोडंसं चालूया का आणि हळूहळू खाली जाऊया. घाबरू नकोस, मी आहे. म्हणजे खाली गेल्यानंतर सगळ्यांना भेटशील, तुझं मन पण रमेल. जानकी गुलाबला एक काम सांगते आणि त्याला म्हणते की हे काम खूप महत्त्वाचं आहे. सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. तर सुमित्रा ऐश्वर्याला घेऊन खाली येते. तर नाना तिची चौकशी करत असतात. त्यावेळी गुलाब आतमध्ये येतो आणि सगळ्यांना सांगतो की आपल्या घरात साप शिरलाय. तर ऐश्वर्या मात्र खूप घाबरलेली असते. तर जानकी हळूच एक काळं दावं घेऊन ऐश्वर्याच्या पायाच्या जवळ टाकते. तर ऐश्वर्या सगळीकडे धावायलाच लागते आणि साप साप असं ओरडते. तर सगळेजण आश्चर्यचकितच होतात की हिचा पाय कधी बरा झाला, ही तर किती धावतीये. पण ऐश्वर्याच्या मात्र काहीच लक्षात येत नाही. ती आपली साप साप असं म्हणतच पळतच असते. तर नाना म्हणतात, चढली कशी काय ही? पाय दुखतोय ना हिचा तर. तर जानकी ती काळी दोरी हातात घेते आणि म्हणते, ऐश्वर्या तू या दोरीला घाबरलीस का? काय बिचारी किती घाबरली.
तर सुमित्रा म्हणते, तुझा तर पाय दुखायला होता ना, मग तू असं उड्या मारत मारत कशी काय पळालीस? तर नाना म्हणतात, आणि धावली सुद्धा, आणि उडी मारून त्या टेबलावर उभी राहिली. तर ऋषिकेश म्हणतो, हां, आणि असा एका क्षणात कसा काय पाय बरा झाला? ऐश्वर्याला मात्र काय बोलावं हे सुचत नसतं. तर जानकी म्हणते, शॉक थेरपी ऋषिकेश. तर नाना विचारतात, ते काय असतं? तर जानकी म्हणते, एका झटक्यात आपला पाय कसा मुरगाळतो तसाच भीतीने एका झटक्यात तो बरासुद्धा होतो, म्हणजेच शॉक थेरपी. हो ना ऐश्वर्या, त्यामुळेच बरा झाला ना पाय? तर ऐश्वर्या म्हणते, हो जानकी वहिनी बरोबर बोलतायत, मी भीतीने उड्या मारल्या ना, त्यामुळे माझा पाय बरा झाला. तर जानकी म्हणते, चला बरं झालं, ऐश्वर्याचा पाय बरा झाला. आणि जानकी ऐश्वर्याजवळ येते, तिला हात देते आणि म्हणते, वर चढलेल्यांना खाली कसं उतरवायचं हे मला चांगलंच माहिती आहे. आता उतर पटकन, पाय बरा झालाय. तर सुमित्रा विचारते, ऐश्वर्या पण तुला नक्की आता बरं वाटतंय ना? तर ऐश्वर्या म्हणते, हो ठीक आहे. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते, तरी पुढच्या वेळी पाऊल जरा जपूनच टाक. काय आहे ना, कधी कधी आपण समोरचा खड्डा न बघता ओव्हर कॉन्फिडेंटली पाय टाकतो आणि तोंडावर पडतो. असं नको करूस पुन्हा. आणि सुमित्राला म्हणते, आई मी ऐश्वर्याला रूमपर्यंत सोडून येते. तर जानकी ऐश्वर्याला घेऊन जाते. इकडे ऋषिकेश गुलाबला विचारतो, तू काय करतो आहेस आता सध्या? तर गुलाब म्हणतो, ते खत आणलं आहे ना, ते आपल्या बागेत वापरून बघतो. पण सारंग दादा नाही येत ना, तर चैनच पडत नाही, ते गुरु आहेत माझे. तर जानकी म्हणते, सारंग दादा नसले म्हणून काय झालं, त्यांची बायको आहे ना मिसेस रणदिवे, त्यांची उणीव भरून काढायला. अर्थातच सारंग भाऊजींना शेती आणि बागकाम यातलं भरपूर नॉलेज आहे. तेवढं ऐश्वर्याला नाही आहे, पण ती पण शिकेल हळूहळू. काय गुलाबदादा, नवीन वहिनींना शिकवाल ना? मला काय वाटतंय, आजच आपण श्री गणेशा केला तर? तर ऋषिकेश विचारतो, श्री गणेशा कसला? तर जानकी म्हणते, बागकामाचा. आपल्या रणदिवे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एक एक तरी रोप लावलंय, तर ऐश्वर्याच्या हातून सुद्धा एक रोप लावावं असं वाटलं मला. तर ऋषिकेश म्हणतो, हो चांगली आयडिया आहे. तर जानकी म्हणते, गुलाबदादा धाकट्या वहिनींना शिकवाल ना? तर गुलाब म्हणतो, हो प्रश्नच नाही वहिनी, या मी दाखवतो. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते, चल. तर ऐश्वर्या म्हणते, मला नाही येत गार्डनिंग करायला. तर गुलाब म्हणतो, तुम्ही कशाला काळजी करताय, मी शिकवतो की. सारंगदादांनी एक्सपर्ट केलंय मला कामात. आता तुम्हाला शिकवून मी सारंगदादांना गुरुदक्षिणा देतो की. काय दादासाहेब? तर ऋषिकेश म्हणतो, हो लाख मोलाचं बोललास बघ. ऐश्वर्या जा. तर ऐश्वर्या गुलाबसोबत जाते. तर ऋषिकेश जानकीला म्हणतो, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. तर गुलाब ऐश्वर्याला सगळं एक एक करून दाखवत असतो. तर ऐश्वर्या मनात विचार करते, हा 1.5 दमडीचा नोकर मला शिकवतोय गार्डनिंग करायला. मी कोण आहे आणि मला काय समजते ही जानकी? मुद्दाम करते ही, मुद्दाम. इकडे ऋषिकेश आणि जानकी आतमध्ये येतात. तर ऋषिकेश म्हणतो, समज देण्याचं म्हणाली होतीस ते हेच का? तर जानकी हो म्हणते. तर ऋषिकेश म्हणतो, धन्य आहेस बाबा तू. त्यावेळी ओवी रडतच धावतच येते आणि जानकीला मिठी मारते आणि म्हणते, आई त्यांनी चिडवलं मला, ढकललं, हसले ते माझ्यावर. तर जानकी म्हणते, कोणी? काय झालं, नीट सांग बाळा. तर ओवी म्हणते, मी हरवले होते ना, हे माझ्या शाळेतल्या सगळ्या फ्रेंड्सला कळलंय. आज शाळेतल्या मुली मला चिडवत होत्या, हरवलेली मुलगी म्हणून. मी त्यांना म्हटलं की मला असं चिडवू नका, पण तरी त्यांनी ऐकलं नाही आणि माझ्या अंगावर हात पण उगारला, मला ढकललं पण. तर जानकी तिला विचारते, तुझी काही चूक होती का ओवी? तर ओवी नाही म्हणते. तर जानकी म्हणते, त्या मुलांची चूक होती. तर ओवी हो म्हणते. तर जानकी म्हणते, आणि तू मार खाल्लास? तुझी चूक नसताना तू घाबरलीस? तर ओवी म्हणते, आई अगं पण. तर जानकी म्हणते, मी काय विचारतीये, तू घाबरलीस? तर ओवी हो म्हणते. आई मी उद्यापासनं नाही जाणार शाळेमध्ये. तर जानकी म्हणते, का? तर ओवी म्हणते, त्यांनी परत तसंच केलं तर? मग मी काय करायचं? तर जानकी म्हणते, मग जशास तसं वागायचं. टिट फॉर टॅट, समजलं? मी तुला नेहमी सांगते ना ओवी, अन्याय करणाऱ्या एवढाच अन्याय सहन करणारा सुद्धा गुन्हेगार असतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, गुलाब आणि ऐश्वर्या एकत्र काम करत असतात. त्यावेळी गुलाब सांगतो की हे एकाच बोनीसाठी आहे. जर खत जास्त टाकला तर खत तर वाया जातोच, पण जमीनसुद्धा जळते. तर ऐश्वर्या विचार करते, अच्छा असं आहे का? खूप आरती ओवाळून घेतेस ना तू जानकी.
आत्ता तुझा दिवा कसा विझतो ते बघच. गुलाब पोतं घेऊन जात असतो त्यावेळी जानकीच्या लक्षात येतं की पोत्याची शिलाई उकललेली आहे. आणि तिच्या लक्षात येतं की जे शेतकऱ्यांना खताचे पोते दिले आहेत त्यात ऑलरेडी कोणीतरी पेस्टिसाइड मिसळलं आहे. त्यांनी आणखी पेस्टिसाइड मिसळलं तर पिकं जळून जातील. जमीन नापीक होऊ शकते. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.